प्रत्येक पालक आपल्या मुलासाठी सर्वोत्तम करायचा प्रयत्न करतो. पण काही वेळा आपण ज्या गोष्टी प्रेमाने करतो, त्याच नकळत मुलांच्या भविष्यासाठी अडथळा ठरू शकतात. आज मी अशा 3 चुका सांगणार आहेत, की ज्या आपण खूप कॉमनली बघतो, पण त्याबद्दल फार कमी बोललं जातं. नमस्कार, मी डॉक्टर रवी, तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच. यातील पहिली चूक आहे ती म्हणजे मुलांच्या दिवसभरात एकही रिकाम्या वेळ नसणे. आज अनेक मुलांचं संपूर्ण वेळापत्रक भरलेलं असतं. शाळा, क्लास, होमवर्क, ॲक्टिव्हिटी आणि मग पुन्हा पुढचा कार्यक्रम. हे ऐकायला खूप प्रॉडक्टिव्ह वाटतं, पण यामध्ये एक गोष्ट हरवते. मुलांचा स्वतःसोबतचा वेळ. जेव्हा मूल थोडा वेळ काहीच करत नाही, तेव्हा त्याची कल्पनाशक्ती जास्त काम करते. ते स्वतःचा खेळ तयार करतं, स्वतःसाठी विचार करायला शिकतं आणि स्वतःचं मन समजायला सुरुवात करतं. प्रत्येक मिनिट भरून टाकणं नेहमीच विकासाचं लक्षण नसतं. दुसरी चूक आहे ती म्हणजे प्रत्येक गोष्टीत घाई लावणं. लवकर खा, लवकर आवर, लवकर चल, लवकर उत्तर दे. दिवसभरात आपण किती वेळा लवकर म्हणतो, याचा कधी विचार केला आहे का? नक्कीच आयुष्यात वेळेचं महत्व आहे, पण जर मुलांचं संपूर्ण बालपण घाईत गेलं, तर ते हळूहळू प्रत्येक काम तणावात करायला शिकतं. कधी कधी मुलांना थोडा वेळ घेऊ देणं ही सुद्धा एक महत्वाची शिकवण असते. आणि तिसरी आणि महत्वाची चूक म्हणजे मुलाला स्वतःची छोटी कामं करू न देणे. बॅग आपण भरतो, बुटा आपण घालून देतो, खेळणी आपण आवरतो, पाण्याची बाटली पण आपणच भरतो, कारण आपल्याला वाटतं आपण केलं तर पटकन होईल. हो, पण त्याच वेळी आपण मुलांकडून एक संधी काढून घेतो, जबाबदारी शिकण्याची. लहान लहान कामं मुलांना फक्त सेल्फ हेल्प शिकवत नाही, तर कॉन्फिडन्स, डिसिजन मेकिंग आणि मी करू शकतो हा विश्वासही देतात. आणि म्हणूनच आजचा प्रश्न असा नाही की आपण चांगले पालक आहोत का. प्रश्न असा आहे, आपण आपल्या मुलांना आयुष्यासाठी तयार करतोय की फक्त आजचा दिवस सोपा करतोय. पालक म्हणून आपण परिपूर्ण असण्याची गरज नाही, पण दररोज एक छोटी सकारात्मक सुधारणा मुलांच्या भविष्यात मोठा परिणाम, मोठा फरक घडवू शकते. यापैकी कोणती चूक तुम्हाला सर्वात जास्त जाणवले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच वैज्ञानिक आणि सोप्या विचार करायला लावणाऱ्या पॅरेंटिंग विषयासाठी डॉक्टर रवीज लिटिल योगीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.